आणि या वाढत्या महागाईच्या विरोधात या निदर्शनाचा आज शिवसेनेचा या गडिंग्लज तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं ही महागाईच्या विरोधात हे निदर्शन आहे। खरं तर सरकार गेंड्याची कातडी घालून सरकार चालवत आहे, कुठेही सरकारला संवेदनशीलता राहिलेली नाही आणि म्हणूनच या सरकारला जाग आणण्यासाठी म्हणून हा निदर्शनाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? शिवसेनेचा। ताकद कुणाची? शिवसेनेची। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। उद्धव साहेब तुम्हाला आवाज कुणाचा? शिवसेनेचा। ताकद कुणाची? शिवसेनेची। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। सिलेंडरला इथे तिरडीवर झोपवलं होतं, काय सांगाल? सिलेंडरला तिरडीवर झोपवायची वेळ येण्याचं कारण हे देशामध्ये चाललेलं सरकार आहे। 2014 साली असलेला सिलेंडरचा भाव आणि त्यावरचा असणारा अनुदान आणि आज असणारा सिलेंडरचा भाव आणि त्याच्यावर बंद झालेलं अनुदान ही सर्वसामान्यांनाच खिशाला कात्री लागणारी गोष्ट आहे। आम्ही काल मोदीबाईंनी आपल्याला 3 गोष्टी जनतेसाठी म्हणून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जनतेला आवाहन केलं की एक तेल कमी वापरा आणि देशभक्ती दाखवा। आम्ही आता तेल कमी वापरून मोदी साहेबांना तुमच्या मार्फत आम्ही एवढंच कळवतो आहे की जर तेल कमी वापरायचं असेल तर आदिमानवासारखं कंदमुळं पिकवण्याची प्रशिक्षण प्रत्येक तालुक्यामध्ये घ्या आणि कंदमुळासाठी लागणारं बीज बियाणं हे शासनाकडनं पुरवा आणि ती कंदमुळं खाऊन लोक जगावीत, त्याच्यावरती शासनानं काहीतरी रिसोर्स करावा एवढी विनंती ह्या मोदी साहेबांना करतो। आणि दुसरं आव्हान त्यांनी केलं की गाड्या पेट्रोल डिझेलचा भाव वाढत असेल तर तुम्ही पेट्रोलची वाहनं कमी करा। त्यामुळे आम्ही आज बैलगाडी घेऊन आलेलो आहे। त्यांना जर इथून पुढच्या काळात जर अजून पेट्रोल वाढायचं असेल तर बैलांच्यासाठी सुद्धा अनुदानाची योजना चालू करून घरपती बैल वाटण्याचं सुद्धा एक नवीन धोरण आखावं आणि त्या बैलावरती लोक बसवावीत, नसेल तर घोडा वाटपाचा कार्यक्रम करावा आणि त्या घोड्यावरून लोक तुमचे मंत्री संत्री सर्वांना फिरवावं, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घोडेस्वार होते तसे तुमचे फडणवीस सारखे नवीन नवीन मंत्री घोडेस्वार बनवावेत आणि त्यांना घोड्यावर बसवून राज्याचा दौरा करावा लावावा, म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचा प्रश्नच उद्भवणार नाही। आणि त्यांनी तिसरा मुद्दा दिला की कोरोनासारखी ही संकट आहे याच्यावरती आपण मात करूया। जे बागडबिल्ले उद्धव साहेबांच्या वरती कोरोना काळात बोलायचे की घरात बसून काम केलं, घर कोंबडा मुख्यमंत्री आहे, आज तुमच्या पंतप्रधानांना आम्ही काय नाव ठेवावं, त्यांचं एकदा बारसं घालावं, त्या बागडबिल्ल्यांनी सांगावं की त्यांनी आज आवाहन केलेलं आहे की घरात बसा आणि काम करा। तर घरात बसवण्याचं कारण काय? ज्या उद्धव साहेबांनी एवढ्या महामारीत लोकांना वाचवलं, परप्रांतीयांना त्यांच्या प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी सोयीस्कर सुविधा केल्या, नोकरवर्गांना त्यांच्या घरात बसून काम करण्याचं संधी दिली, ते त्यांनी पाप केलं काय? आणि त्यावेळी याच राज्यात असणारे मंत्री उद्धव साहेबांच्यावर बोलत होते आणि फडणवीस म्हणायचे की घरात बसून मातोश्रीवर बसून यांनी कामं केली आणि वर्षा बंगल्यावर बसून यांना राज्य चालवता येणार आहे काय? तर आज तुमचे पंतप्रधान बेलोडी वाटायला कुठल्या देशात जाऊन बसलेत? ते नेमकं कोरोनामुळे गेलेत का इथल्या देशात चाललेल्या संकटावर उत्तर देण्यासाठी मीडियासमोर येते म्हणून ती मेलडी द्यायला गेलेत? त्याचं उत्तर मिळावं म्हणून आम्ही या शासनाचा धिक्कार करण्यासाठी आणि चालू असणारी ही राज्य शासनाची जी स्वतःची मनमानी आणि हुकुमशाहीचा जो कारभार चालू आहे त्याला कुठंतरी शह देण्यासाठी उद्धव साहेबांचं धोरण येणाऱ्या काळात महाराष्ट्रावरती पुन्हा भगवा फडकण्यासाठी आणि उद्धव साहेबांना मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी म्हणून आज आम्ही ह्या राज्य शासनाच्या विरोधात आम्ही प्रांत कार्यालयाच्या बाहेर भाकरी थापटून त्यांना ह्या भाकर पाठवत आहेत आणि बैलगाडीतूनचा प्रवास आम्ही मोफत करून देऊ एवढंच आश्वासन करत आहे। थांबतो। जय हिंद, जय महाराज। सर, आपण आज महागाईच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे, काय सांगाल? सर्वसामान्य जनता महागाईनं त्रस्त झालेली आहे। गेले महिन्याभरामध्ये 3 वेळेला इंधन दरवाढ केली, जवळपास पेट्रोल 120 रुपये आणि डिझेल 100 रुपयेपर्यंत गेले। आणि ज्या वेळेला पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात त्यावेळेला शेतकऱ्यांशी संबंधित सगळ्याच गोष्टींची भाववाढ होते आणि महागाईचा लोकांना त्रास होतो। म्हणून या महागाईच्या विरोधामध्ये शासनाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज इथं निदर्शनं केली। जर इंधनवाढ होत असेल आणि वाहनं जर काही रस्त्यावरती येत नसतील तर आमच्या बैलगाड्या घेऊन आता आम्हाला बाहेर पडावं लागेल। या भावना आम्ही या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आज ही निदर्शनं केलेली आहे। सर, त्याच पद्धतीनं आपण आज प्रांत कार्यालयासमोर चूल पेटवलेल्या आहे, भाकऱ्या थापलेल्या आहेत, काय सांगाल? आपण जर काय पाहिला तर गॅसचे
भाव हे आता गगनाला भिडलेले आहेत आणि सर्वसामान्यांना गॅस मिळत नाही आहे. म्हणून पूर्वीप्रमाणे आता चुली पेटवायचे प्रसंग आलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी आपण हॉटेल जर काय पाहिला तर हॉटेल आता बरीचशी हायवेवरची हॉटेलं ही हळूहळू चुलीवरती चाललेली आहेत. म्हणून त्याचं निषेध म्हणून किंवा प्रतिकात्मक इथं चूल पेटवून आम्ही त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. तुमच्या आंदोलनाची सर पुढील दिशा काय असेल? शासनाचा जे काही धोरण आहे ते सर्वसामान्य लोकांच्यासाठीच असलं पाहिजे. ही भूमिका आदरणीय उद्धवजी साहेबांनी आम्हाला शिकवलेली आहे. म्हणून जिथं जिथं शासनाच्या चुका होतील त्याच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरायचं काम शिवसेना घेईल. शासनाला नीटच्या परीक्षा व्यवस्थित घेता आल्या नाही. संपूर्ण देशभर जो काही गोंधळ सुरू आहे म्हणजे या शासनाच्या धोरणामुळं सर्वसामान्य शेतकरी अडचणीत आहे, विद्यार्थी अडचणीत आहेत, महिला भगिनी अडचणीत आहेत, महिलांच्यावरचे अत्याचार वाढलेत, कामगार अस्वस्थ आहे. कुठलीही एक सुद्धा अशी सिस्टीम नाही जी या शासनावरती खुश आहे. म्हणून भविष्यामध्ये ही लढाई अतिशय तीव्र करण्याचं धोरण हे पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे घेतलं जाईल. तर आपण पाहिलं गडिंग्लजमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महागाईच्या विरोधात तीव्र अशी निदर्शने करण्यात आली. प्रांत कार्यालयासमोर बैलगाडी आणण्यात आली होती. त्याचबरोबर महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील प्रांत कार्यालयासमोर चूल मांडून भाकऱ्या थापल्या आणि त्याच भाकऱ्या शासनाला पाठवल्या आणि महागाईतून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शासनाकडे करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीनं भविष्यात देखील हे तीव्र आंदोलन उभा करण्यात येईल अशी सूचनावजा इशारा जिल्हाप्रमुख सुनील शेंत्रे यांनी आज शासनाला दिलेला आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज. त्याचबरोबर गडिंग्लजच्या लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी सत्यवार्ता न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.